तुमचे चॅनल मॉनिटाईज करू शकत नाही. तुमचे 1000 सबस्क्रायबर्स असणार, जर 8000 वॉच आवर्स नसतील, AI जनरेटेड कॉन्टेंट 4000 वॉच आवर्सचा स्ट्रगल. हाय एव्हरीवन, आय एम आकांक्षा. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो हा व्हिडिओ युट्यूबच्या अपडेटेड मॉनिटायझेशन पॉलिसी बद्दल आहे. 10th ऑगस्टला हे अपडेट्स रिलीज झाले आहे. सो नक्कीच हे अपडेट्स नवीन क्रिएटरसाठी बिलकुलच छान नाही आहेत, कारण बार खूप जास्त हाय सेट केला आहे युट्यूबने. सो ज्यांचं चॅनल ऑलरेडी मॉनिटाइज्ड आहे त्यांना तेवढा जास्त फरक नाही पडणार, बट जे न्यू क्रिएटर्स आहेत त्यांना अजून जास्त स्ट्रगल करावा लागू शकतो. सो युट्यूब चॅनल कसं मॉनिटाईज करायचं किंवा केव्हा मॉनिटाईज होतं हे सगळ्यांना माहितीच असेल. आणि आधीच्या पॉलिसीमध्ये असे काय चेंजेस केले आहेत, कुठल्या कुठल्या क्रायटेरियाजमध्ये चेंज केलाय ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. सो पहिले असं होतं की 1000 सबस्क्रायबर्स असणं इम्पॉर्टंट होतं आणि 4000 वॉच अवर्स कम्प्लीट करावे लागत होते जस्ट तुमचं चॅनल मॉनिटाईज करायला. हाफ मॉनिटायझेशन तर 500 सबस्क्रायबर्स आणि 3000 वॉच अवर्स. तुमचं चॅनल हाफ मॉनिटाईज करायला आधी जो क्रायटेरिया होता तोच क्रायटेरिया आत्ताही आहे, पण फुल मॉनिटायझेशनसाठी पहिले 1000 सबस्क्रायबर्स असणं इम्पॉर्टंट होतं आणि 4000 वॉच अवर्स कम्प्लीट करावा लागत होता. बट आता 1000 सबस्क्रायबर्स प्लस 8000 वॉच अवर्स कम्प्लीट करणं इम्पॉर्टंट आहे. सो जे पण नवीन क्रिएटर्स आहेत किंवा युट्यूबवर ऍक्टिव्ह आहेत, जे ट्राय करत आहेत त्यांचं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी, त्या सगळ्यांना माहिती असेल की 4000 वॉच अवर्स कम्प्लीट करणंच केवढं जास्त डिफिकल्ट आहे. मी स्वतः असे काही क्रिएटर्स बघितले आहेत ज्यांचे बऱ्यापैकी चांगले सबस्क्रायबर्स आहेत तरीही ते अर्न नाही करू शकत आहेत, कारण त्यांनी फक्त शॉर्ट्स अपलोड केले आहेत. तर शॉर्ट्सवरून पेमेंट येत नाही असं नाही, बट ते पेमेंट फार कमी असतं. लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज, लाईव्ह यावरून तुम्ही जास्त अमाऊंट जनरेट करू शकता. आणि पॉलिसीमधले हे अपडेट्स भलेही 10th ऑगस्टला रिलीज झाले असतील तरी ते अप्लिकेबल 1 फेब्रुवारी 2027 पासून होणार. म्हणजे तुमच्याकडे अजूनही हाफ ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी एवढे महिने आहेत 4000 वॉच अवर्स कम्प्लीट करायला. कारण 30 जानेवारी नंतर तुमचे 4000 वॉच अवर्स जरी झाले असले तरीही तुम्ही मॉनिटाईज करू शकणार नाही. आधीच्या पॉलिसीनुसार जर तुमचे 4000 वॉच अवर्स असतील और शॉर्ट्सवर 10 मिलियन व्ह्यूज असतील तर तुम्ही चॅनल मॉनिटाईज करू शकत होते. बट आता 8000 वॉच अवर्स सोबतच शॉर्ट्सवर 20 मिलियन व्ह्यूज असणं इम्पॉर्टंट आहे. सो यापैकी एक क्रायटेरिया कम्प्लीट केला आणि 1000 सबस्क्रायबर्स असतील तरच तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करू शकता. सो जे पण नवीन क्रिएटर्स आहेत आणि एफर्ट्स घेत आहेत त्यांचं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी ही एक चांगली गोष्ट आहे की अजूनही 6 महिने हातात आहेत. मीन्स बऱ्यापैकी लॉंग व्हिडिओज, लाईव्ह जर तुम्ही टाकत असाल आणि तुमचे 4000 वॉच अवर्स 1 फेब्रुवारी 2027च्या आधी होत असतील तर तुम्ही नक्कीच तुमचं चॅनल 4000 वॉच अवर्सवर मॉनिटाईज करू शकता. बट 1 फेब 2027 पासून तुमचे 4000 वॉच अवर्स कम्प्लीट झालेले असले तरीही तुम्ही मॉनिटाईज करू शकणार नाही. प्लस जे ऑलरेडी ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे त्यांच्यासाठी अपडेटेड पॉलिसीमध्ये जे चेंजेस आहेत, तर शॉर्ट्सवरून जर अर्न करायचं असेल तर 90 डेजमध्ये 10 मिलियन व्ह्यूजचा आकडा असणे इम्पॉर्टंट आहे. प्लस तुमचं चॅनल ऍक्टिव्ह आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला 90 डेजमध्ये ऍटलीस्ट 5 शॉर्ट्स अपलोड करणं इम्पॉर्टंट आहे. AI जनरेटेड कॉन्टेंट मॉनिटाईज होऊ शकतो की नाही याबद्दलही भरपूर जणांना क्वेश्चन असतो. तर येस, AI जनरेटेड कंटेंट ही मॉनिटाईज होऊ शकतो ओनली इफ इट प्रोव्हाइड्स ह्युमन व्हॅल्यू, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असेल आणि काहीतरी ओरिजिनल कॉन्टेक्स्ट प्रोव्हाइड करत असेल तरच. बट तुम्हाला अर्न करण्यासाठी म्हणजे अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये 100 युरोज जमा होणं आवश्यक आहे. त्याच्या आधी तुम्ही ते पैसे काढू शकत नाही. तुम्ही युट्यूबवर कन्सिस्टंट असाल आणि तुमचा एखादा शॉर्ट व्हायरल गेला तर तुम्ही सबस्क्रायबर्स गेन करू शकता. बट 4000 वॉच अवर्स कम्प्लीट करणं हे खूप मेजर टास्क होऊन जातं. सो जे पण नवीन क्रिएटर्स आहेत किंवा जे ट्राय करत आहेत त्यांचं चॅनल मॉनिटाईज करायला, त्या सगळ्यांनाच माहिती असेल की केवढं अवघड असतं वॉच अवर्स कम्प्लीट करणं. लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ, लाईव्ह यावरून जास्त चांगल्याने अर्न करता येतं.